सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील विविध अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाईचा धडाका चालवला असून ऐन चैत्रवारीच्या काळामध्ये शहरातील गांजा वाहतुकीवरच्या कारवाईनंतर आता पंढरपूर शहराला लागूनच असलेल्या कोर्टी गावात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकलाय। दिनांक 31/3/2026 रोजी पंढरपूर उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे कोर्टी गावातून माळी वस्तीकडे जाणाऱ्या उजनी कॅनॉलच्या बाजूस दिनेश दिगंबर चव्हाण यांचे शेतातील पत्रा शेडसमोर काही लोक जुगार खेळत होते। यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्याकडील पोलीस पथकाने बातमीची खात्री करून संबंधित ठिकाणी छापा मारला। या छाप्यामध्ये दिनेश दिगंबर चव्हाण वय वर्षे 31, रियाज जावेद सय्यद वय वर्षे 35, लतीफ दिलावर शेख वय वर्षे 49, तायाप्पा कृष्णा काळे वय वर्षे 45, उमेश मच्छिंद्र काळे वय वर्षे 45, नवनाथ अंकुश गडदे वय वर्षे 35, गोविंद विठ्ठल कोळेकर वय वर्षे 55, बीरा पांडुरंग अनुशे वय वर्षे 40, हाजू यासिन शेख वय वर्षे 60 हे सर्वजण राहणार कोर्टी तालुका पंढरपूर जुगार खेळताना आढळून आले। त्यांचे कब्जामध्ये असलेले 4,640 रुपये रोख रक्कम व 8 मोबाईल तसेच 7 मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा एकूण 4,06,640 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आलाय। त्यामुळे पोलीस नायक विनोद सुग्रीव शिंदे यांनी वरील 9 इसमाविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दिली। सदरची कारवाई प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कामतकर, पोलीस नायक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती व लोंढे यांनी पार पाडले।